नमस्कार। आपण पाहतात की जगदीप क्रीडा मंडळ हे अंबरनाथ मधील एक सगळ्यात जुनं असं मंडळ आहे आणि या मंडळाची स्थापना 1975 साली झाली। ज्ञानेश्वरांच्या रचनेप्रमाणे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे आपण पाहतात की 1975 ते 2025 हा एक 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सवी कालावधी मंडळाने गाठलेला आहे। आणि या मंडळामध्ये खरं पाहिलं तर याची इतिहास पाहिला तर 1975 साली कबड्डी या खेळातून या मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर हळूहळू या मंडळामध्ये अनेक कार्यक्रम राबवले गेले। मंडळाचा इतिहास पाहता आपण बघतात की अनेक या मंडळाने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि हे एकमेव असं मंडळ आहे की या मंडळामध्ये आपण पाहू शकाल की 2009 साली आमदार असेल, त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक असेल आणि इतर काही जे काही कार्यकर्ते असतील या सर्वांना आपण एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी या मंडळाने एकमेव असे अंबरनाथ वेस्ट मधलं मंडळ आहे। आणि अनेक कार्यक्रमाबरोबर आता सांगता येईल की या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये वृक्षारोपण असेल, रक्तदान असेल, सामाजिक कार्यक्रम असतील, दहीहंडी उत्सव असेल, तसेच गणेशोत्सवासोबतच इतर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन असे राष्ट्रीय सणही आम्ही उत्साहाने साजरे करतो, जेणेकरून या परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, मुलं आहेत त्यांना सर्वांना एक संदेश दिला जाईल आणि या संकल्पनेतूनच जगदीप क्रीडा मंडळ हे कार्य करत आहेत। आणि आत्ताचं जे आपण पाहत आहात ते 50वे जे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, या वर्षानिमित्त तर या कार्यक्रमामध्ये पूर्ण पहिल्या दिवसापासून तर 10व्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आताच आपण पाहत असाल की आज आपण पाहता तिथे महिलांचे कार्यक्रम चालू आहेत, तर अनेक प्रकारे आपण पाहिलेलं असेल पहिल्या दिवसापासून अनेक भजनी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत। लहान मुलांचे वेशभूषासारखे कार्यक्रम, चित्रकलेसारखे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। तसेच अनेक विविध सामाजिक उपक्रमात जरी आपण सहभागी होत असलो तरी सुद्धा आमची ही झेप आहे, ही गरुड झेप आहे, अशीच अविरतपणे चालू आहे आणि आमचा हा नेहमी प्रयत्न असतो की सामाजिक बांधिलकी जपण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। अशा पद्धतीने आपण पाहतात की हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आम्ही साजरे करत असताना या 10 दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद इथले स्थानिक नागरिक आम्हाला देत आहेत आणि असंच हा आमचा प्रयत्न आहे तो समाजासाठी, लोकांसाठी काहीतरी करण्याचा आहे, तो सततपणे अविरतपणे चालू आहे। आणि आपण आलेला आहात, आपण आम्हाला इथे आमची दखल घेतली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। धन्यवाद।